दिवसात मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यांचे उपवास असतात आणि अशा उपवासात जर तुम्हाला सगळ्यात मोठा साबू वडा टेस्ट करायला मिळाला तर किती मजा ना। तसंच आम्ही मोठा साबू वडा टेस्ट करायला आलो आहे कोल्हापुरामध्ये। आईने एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत हे भिजवलेले असे साबुदाणे, त्यामध्ये उकडलेला बटाटा असा मिक्स केलेला आहे, त्यात टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि हे मिश्रण चांगलं ओल्या हाताने मळून घेतलेलं आहे। हे मिश्रण एकजीव होईपर्यंत ताईंनी मळून घेतल्यावरती इथे ताई आपल्यासाठी बनवणार आहे ते साबू वडा। कोल्हापूर मंदिरात महालक्ष्मी मातेच्या दर्शनानंतर भवानी मंडपाच्या समोर या ताईच्या स्टॉलवर जर साबू वडा खाल्ला नाही तर काय खाल्लं। ताईने हा साबू वड्याच्या पिठाचा गोळा बनवून असा हातावरती घेतलेला आहे आणि दोन्ही हाताला पाणी लावून हळूहळू हाताचा दाब देऊन हा गोळा भाकरीसारखा थापत आहे, जेणेकरून साबू वड्याचा आकार हा मोठा होत जातो आणि तो खायला क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी लागतो। खरं सांगते माझा सगळ्यात जास्त फेवरेट हा साबू वडा आहे। जेव्हा पण मी कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला जाते तेव्हा नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करते आणि हा साबू वडा टेस्ट करते। जगातला सगळ्यात मोठा इथे साबू वडा तयार झालेला आहे आणि हा साबू वडा आता ताई सोडणार आहेत या गरम उकळत्या तेलामध्ये। मी ताईंच्या स्टॉलला जेव्हाही जाल तेव्हा तुम्हाला हा साबू वडा टेस्ट करायला मिळेल, पण सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये साबू वडा मंगळवार, गुरुवार आणि सणासुदीच्या दिवशी असतो। ज्या दिवशी उपवास असणार त्या दिवशी ताईंकडे तुम्हाला साबू वडा मिळणारच। ताईंचे स्टॉल हे 50 वर्ष जुना आहे। ताईंच्या सासऱ्यांपासून हा वारसा कंटिन्यू चालत आलेला आहे आणि ताईंकडे तुम्हाला फक्त साबू वडाच नाही, मुंबईचा वडा, मिरची भजी, खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी आणि सगळ्यात युनिक असा मसाला टोस्ट असे सगळे खाद्यपदार्थ तुम्हाला ताईंच्या स्टॉल वरती अवेलेबल होतील। इथे गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत ताईने हा साबू वडा तळलेला आहे तेलात आणि तुम्ही बघितलात दिसायला किती भारी दिसतोय ते। साबू वडा पाहून मला लागलेली जबरदस्त भूक आणि माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी। ताईंचे स्टॉल सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतो। साबू वडे आपले तळून तयार झालेले आहेत, तुम्ही बघितलात किती भारी दिसतायत ते साबू वडे। इथे ताकाच्या कढी बरोबर तुम्हाला इथे साबू वडे दिले जातात, तुम्ही बघितलात नाहीये, ही आहे ताकाची कढी। ताकाच्या कढी बरोबर इथे दिला जातो हा जगात भारी असा मोठा साबू वडा आणि इथे आपला साबू वडा तयार झालेला आहे। आम्ही तर तिथे टेस्ट केला, मग तुम्ही कधी जातायत लवकर जा।